हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो आज हरतालिका आहे. बऱ्याच महिलांनी, कुमारिकांनी आज हरतालिकेचं व्रत केलं. मी चौथीमध्ये असतानापासून मी हे हरतालिकेचं व्रत करते आहे. पण मला फळ काय मिळालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सांगायचं तात्पर्य हेच की उपवास तापासाने तुमच्या जे लिहिलेलं असते ते कधीही बदलत नाही. जे नातं तुमच्या आयुष्यामध्ये आहे, नाही आहे, हे सगळं लिखित असते आणि त्या गोष्टी घडत असतात. तर उपवास केल्यानेच आपल्याला असं फळ मिळेल हे काहीही नसतं. पण मी आज यावर्षी उपवास केला. बरेच वर्ष झाले हरतालिकेचा उपवास करत नव्हते आजारपणामुळे, आणि हा कठीण उपवास आहे, काही खाता येत नाही. पण मी यावर्षी केला, कारण यावर्षी मी माझ्या मुलीसाठी केला. की देवाला म्हटलं की तिच्यासाठी मला काही दिवस तरी काट्यावर जगू दे, कारण मीही वैतागले आहे. माझे जे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ इश्यू आहेत, दवाखान्यांच्या वाऱ्या करू हे दुखतं ते दुखतं, वैताग येतो कधी आणि मग आपण डिप्रेशनमध्ये जातो. तर मी आज त्याला म्हटलं की काट्याने मला जाऊ दे बाबा, ती थोडी मोठी होईपर्यंत कसंही काढ, माझं आयुष्य वाढव. पण तिला आयुष्यात असा जीवनसाथी दे की तिला मी नसताना तिला माहेरची उणीव कुठलीही त्याने भासू देऊ नये. कारण तिचं माहेर म्हणजे मी एकुलती एक आहे, आणि तेही जर ती आयुष्यात कधी गमवेल तर तिला काहीही उरणार नाही माहेर म्हणून. तर तिला असं जीवनसाथी दे की तिला कधीही माहेरची उणीव भासू देणार नाही. सो आज मी थोडे भावनिक झाले आणि देवाकडे फक्त डोळे पाणवून हेच मागत होती. पण माझ्या आईचं दुसरं सुरू होतं की हिला आईच्या मुलीसाठी जगू दे, ती तिकडे तिचे डोळे पाणावतात. सो माझ्या घरी माझी फॅमिली, माझ्या मित्रमैत्रिणी फक्त माझ्यासाठी माझ्या दीर्घायुष्याची कामना करतात. कारण माझ्यावर एक जीव अवलंबून आहे आणि तो निरागस आहे. त्याला काहीच माहिती नाही आहे, त्याला दुनियादारी माहिती नाही, काय झालं काय नाही, त्याला काहीही माहिती नाही आहे. तर ते मोठं होईपर्यंत तरी माझं आयुष्य चांगलं असू दे, सुदृढ असू दे, असं सगळेजण देवाला मागत असतात. आणि मी माझ्या आईला बघते की जेव्हा आपण म्हणजे पूजापाठ असते ना, तर तिचे डोळे पाणावतात, कारण ती फक्त माझ्यासाठी प्रार्थना करत असते. तर असे भावनिक क्षण येतात आणि मुलीसाठी मी खूप भावनिक होऊन जाते. थँक्यू सो मच.